साजाचा अनुभव साजाचा साजाचा अनुभव साजाचा देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळे असे पापनाशे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोने देवतया जवळे असे पापनाशे दर्शने आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम ग्रह
पूजा ते विषोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम. आता नमो रंगभूमिका. कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत. श्री संताचे माता श्री श्री संताजिया माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उतारी विश्रांती पावलो सांभाळा उतरी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी अंतरी प्रेम सुख वाढवी अंतरी प्रेम सुख वाढवी अंतरी प्रेम सुख. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आज आपल्या या थोडा मोकळा आवाज थोडा मोकळा असेल. आज आपल्या या पवित्र आणि पावन भूमीत मला वाटतं गेली 38 वर्ष हा उपक्रम आपण चालवला. अशा गजबजपुरीमध्ये धकाधकीचं जीवन असणाऱ्या आणि प्रत्येक माणसाला वेळ नसणारं ठिकाण म्हणजे शहर असतं. आणि या शहरी वातावरणात हा उपक्रम चालवणं इतकं सोपं नाही. खेड्यापाड्यात थोडं वेगळं असतं बाहेर, कारण 8-9 नंतर काही तिथं उद्योग नसतो. इथं रात्रंदिवस सारखाच असतो तरी भागत नाही, त्याचं नाव शहर आहे. त्यात कोणाचं भागलं असं कोणी म्हणत नाही. त्याची धाव आणखी पुढं असते कुठं तरी. एखादा खालचा मजला झाला वरचा व्हावा, त्याच्या वरचा व्हावा, आणखी चांगला जेना व्हावा, नाही तर लिफ्ट असावी, पुन्हा लिफ्टमध्ये गुंतून मारावं. हे असं सातत्याने पुढं वाढ चालू आहे माणसाची. म्हणून याच्यात परमपूजने प्रातस्मरणीय मी ज्यांना गुरुसमान नाही गुरु मानतो असे श्रोत्री ब्रह्मनिष्ठ तत्वदर्शी महापुरुष या भूमीत जन्माला आलं आणि या भूमीला पारमार्थिक दृष्ट्या कार्यरत बनवलं. त्या गुरुवर्य हरिभक्तीपरायण करपे महाराजांच्या बाळकृष्ण महाराज करपे यांच्या पायावर डोकं टेकवतो. त्यांनी नुसतं माझ्याकडं भगवान असं करावं हात, मी चांगला बोलल. तर अशा अधिकारी पुरुष आहेत. आपण जाणकार सुज्ञ श्रोते पत्रकार आहेत, गुणीजन टाळकर आहेत. मी आयुष्यात कोणाला भीत नाही पत्रकार सोडून. मला सगळ्यात मोठी भीती जर कशाची वाटते तर पत्रकाराची वाटते. कारण चांगलं छापत्यालच का नाही याची काळजी वाटते. त्याच्यातला नेमका दुवा एखादा हे चांगले आहेत ह्यांच्याबद्दल नाही काय है ना, असा बारीक त्यातला धागा काढणार आणि ज्याच्यात दोष आहे तेवढं थापणार, पण त्याच्यासाठी मागचा पुढचा अजिबात विचार करणार. मागं काय बोलला पुढं काय बोलला, ते मधली कॉफी तेवढी तुकडा काढून लई जणांनी माझं वाटोळं केलं. तर असं ना काही बिघडत नाही. तुम्ही माझं चांगलं कराल अशी आशा बाळगतो. आणि पत्रकार हा चतुर्थ स्तंभ आहे या लोकशाहीचा. पत्रकाराच्या मनात आलं तर संपूर्ण सत्ता पालट होते. मायबाप सत्ता पालट होते, राहत नाही काय. हे पश्चिम बंगालने दाखवून दिले आपल्याला. सहज एका धमक्यात झाले का, त्याचं कारण आहे पत्रकाराच्या मनात आलं पाहिजे. फक्त चांगलं वाईट काय घडवायचं ही त्यात त्यांच्याकडं शिकण्यासारखं असतं फार. आणि पुन्हा एक शब्द त्यांचा शेवटचा फार महत्त्वाचा असतो. असं कळतंय, असं वाटतंय, असं विश्वसनीयरित्या गोटातली बातमी म्हणजे ती स्वतःला पळवाट ठेवूनच आमच्यावर
जाऊन द्या. म्हणून नानासाहेब परुळेकरापासून मोठे मोठे पत्रकार मी माझ्या जीवनात पाहिले, अनुभवले, आत्र्यांना ऐकलं. ह्या सगळ्यांना, तुम्हाला पत्रकारांना धन्यवाद. हे एवढं काम तुम्ही करताय, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि तुमच्या कार्यात सारखी प्रगती हो. फक्त एक काम महत्त्वाचं करायचं. तुम्ही विद्वान आहात. सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचं नाही, लाचार बनायचं नाही. मायबाप लाचार बनायचं नाही. हो, पत्रकार लाचार झाला की वाटोळं झालं. त्या पक्षाचं होतं असं मी नाही, संजय राऊत म्हणतो. मला तरी कुठं काय माहिती. जाऊ द्या, सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. फार सुंदर गायलं बाळा. तुझा स्वर ना, हे कट्यार काळजात घुसल्यासारखं वाटलं मला. इतका भारी स्वर. आठवण वसंतराव देशपांडे झाली तुझा शेवटची तान मारताना. तुला लाख लाख धन्यवाद. अरे संगीत ही आराधना आहे, मोकळा आवाज नाही अजून. असा खनखन. आता डीजी ही कसं चालते त्या बाहेर धंद्याला. काय सामान लय मोठं. बस बस सांगा असं खनखन चाललं पाहिजे. काळ असा लय गार असा शांत तसला काळ नाही. सिनेमाचा नट सुद्धा मुख्यमंत्री होतोय सध्याच्या काळात. इतका गतिमान काळ आहे सध्या. या काळात जगायचे आपल्याला. आपण कमी पड. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, थोडं मला बघू दे त्याला. इथलंच या गावातलाच हे हात व्यवसाय जर करायचा झाला तर पुण्याला गेला तर बालगंधर्व रंगमंदिर बघ. नाही तर तुम्ही एखादं कुठलं तरी चांगलं सभागृह बघ. मुंबईला गेला तर षण्मुखानंद सभागृह बघ. ठाण्याला गेला तर गडकरी रंगायतन बघ. म्हणजे आवाज कुणीकून मारा द्यावा लागतो हे कळतं. आणि हे नाही जमलं तर एकदा नारायणगावला तरी जा. काय गमत आहे ना मोठी. हे जीवन आहे, सुंदर आहे. म्हणून फार सुंदर काय. आता चांगलं झालंय. हां गास लक्ष माझ्याकडे ठेव. संगीत ही आराधना आहे. संगीत ही हृदयाची भाषा आहे. संगीत ही वेदांताचं गुज आहे. संगीत हा स्वर्गीय नाद आहे. संगीत हे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं आलिंगन आहे. संगीत दोन जीवाचं मिलन आहे. संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे. संगीत हृदयाची कंपन आहे. संगीत देव आणि भक्ताला जोडणारा धागा आहे. आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे. माय बाप विठ्ठल 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 टाळ घाळ वाजवायचं नाही. घोळा घोळा वाजती टाळ म्हणायचं नाही, हाणायचं. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटीला भोग, ज्ञान गिळून गावा गोविंद. वारकऱ्यांचं टाळे. ते काय चित्रपटातलं तो उगवली शुक्राची चांदणी. उगवली नाही तर मावळून दे. काय करायचं. जेवण सुंदर आहे. मस्त दोघांनी सुंदर काय. तुम्ही नंबर 1 निघायला आणि हे 2 नंबर निघाले या पोराने. हो तुम्ही नंबर 1. तुम्ही नंबर काढणार कोण. पहिल्याने जे गायलं त्याने तयार केलेलं असतं त्याचं. आणि दुसऱ्या गाणाराला तयार करून गावा लागतो म्हणून मागचा गडी पाहिला असतो. असा नियम आहे त्याचा. जाऊ द्या. आणि एक सूत्र सांगतो. मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. चांगला आहे. नाही तर आजोबा बशी जा. बस 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 नाही बसू द्याच त्याला. काय तो बी एक विक्षेपच आहे. आणि कीर्तनी विक्षेप हेची पाय मरण म्हटलं. बस 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 सांगा. मला लय नातोय 17 नातोय. धरण फुटलं. काय चांगलं आहे. म्हणून काय बोललो मी. मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. काय बोलतोय मी.
मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ आहे. मेंदू आणि हृदय एकरूप होऊन ज्यावेळी कंठातून स्वर निघतो त्यावेळी तो परमात्म्यापर्यंत पोहोचतो. मायबाप परमात्म्यापर्यंत पोहोचतो. गात जागा, गात जागा, प्रेम मागा. अरे गाणं गायलंच पाहिजे, गाणं गायलंच पाहिजे. कसं आहे का, येडेवाकडे गायन परी तुझा म्हणे माझा देव माझा भक्त. सर्वांच्या सुंदर दोघांनाही शुभे. आणि चेहरा पाड नको, चेहरा असा प्रसन्न ठेवायचा, वाजवणार आणि वगैरे असा हसत नको. तुझा चेहरा पाडला की माझी दशक्रिया चालू झाली म्हणून हसतमुख राहायचं. जीवन आनंदी जगायचे. या जगण्यावर, या जन्मावर शतधा प्रेम करावे कशाला महाकवी. दिवसाला 10 मिनिटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. पण खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्यानं आयुष्य हसत नाहीत, गंभीर असतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला का तेल आला का. अरे या जगण्यावर किती आनंद, आनंदी राहा. माझ्याकडं पहा ना, 80 वय चालू आहे माझं. दिवसाला 20-25 मिनिटं खळखळून हस. आता आमच्या ड्रायव्हरला कधी कधी विनोद कळत नाही, त्याच्यावर सुद्धा हसतो मी. कळलं तुम्हाला. हे बौद्धिक लक्षण असतं हे एक. म्हणून जाऊ द्या, एक जीवन चांगलं जाग, मस्त जगायचं. आणि कलंदर बिलिंदर मुक्त असं बंदिस्त जीवन जगायचंच नाही. वारकरी मुक्त जीवन जगायचं. जोपर्यंत आपण मुक्ततेचा आनंद घेत नाही. आणि वारकरी तत्वज्ञान महाराज कळत असतं का लगेच्या लगे. घटन मटन पटन रज्जून सरपण स्थानून पुरुषन शोक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचने अज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंदवाप्तीन पूर्वमीमांसान उत्तरमीमांसान सांख्यन कनादन गौतम. ही कळत असतं. एक तरी गडी राहील का मांडवात. हे कळत नाही. ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, अरे शेक्सपियर कळेल. पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं. मायबाप वारकरी कळायला तत्वज्ञान सोपं नाही. पण तुकोबारा म्हणले काही नाही होता आलं तर काय हो. साधने फळ अवघेची. हो, द्रुपद कधी सोडायचं नाही. ध्यानात आणून म्हणायचं. चांगली गोष्ट आहे. फार सध्या चांगला काळ आहे, परमार्थाला पोषक आहे. महाराष्ट्र एका दिव्यातून जातोय. सध्या चांगलं लक्षण नाही. सगळं विकृती पाहायला मिळाली. आमची वय संपत आली. महाराज झालं मी जरा, आता काही राहिलेलं नाही आमचं. पण पाहायला मात्र डोळं नको होतं द्यायला आम्हाला. असली अवस्था होऊन गेली आहे समाजाची. काय करायचं डोळ्याला, काय पाहावं लागतंय आज. अरे त्यालाही काही मर्यादा आहेत. काय प्रकरणं ही पाहिली म्हणजे मन खट्ट बनतं. परवाचं नसरापूरचं प्रकरण किती दुर्दैवी घटना येतो हे. आणि आपला तालुका तर नकाशावरच आणलाय त्या खराताने. काही माणसं सहज रीतीने बोलून जातात माणसं. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की सामाजिक विकृती जी झाली त्याला पोषक वातावरण करणारी
विकृत नेतृत्व जन्माला आलं म्हणून वाटोळं झालं महाराष्ट्राचं मायबाप, महाराष्ट्राचं वाटोळं. ती विकृती निघाणं आपल्यात. आणि संस्कृतीची लागण करणारी अशी थोडी माणसं आहेत की जी संस्कृतीसाठी झटत्यात. काय फार मोठा फायदा नसतो याचा. अरे ह्याने जरी किती गायले, ह्याने गायले ही मला तशी कोंडाजीव बाबासारखंच दिसायला पाहिल्याबरोबर. ओके आता तसं मॉडेलच आहे, चांगलं आहे अतिशय मस्त आहे. विणकरी असंच पाहिजे, मस्त आहे. आणि चोपदार गडे अंगाने उभा ना आडवा, त्याच्या रूपात गावरण गोडवा. काय मोठी मजा आहे. आनंदी राहा सर. स्वर्ग मोक्ष नंतर बघू. स्वर्गात आता पहिल्यासारखं नाही वातावरण राहिलेलं. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, अधूनमधून गौतमी. हे स्वर्गात होतं पहिलं. आता कुठं राहिलंय? मध्ये मी 6 महिना तिथंच होतो, कंटाळून खाली आलोय. हा जो आनंद आहे ना, हा स्वर्गालाही लाजवितोय मायबाप. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा, स्वर्गी नाही हा सुख विठ्ठल विठ्ठल, स्वर्गी नाही हा सुख विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा. सुंदर. शाळा किती झाली बा? हा हेच चालतं. शिकायला पाहिजे होतं थोडं. जाऊ दे आता, गेले दिन, राहिले आठवणी. काय करायचं? मेलेले जनावराचं चमडं इथे, शायपोड जुंपोड वादी हे मेलेले जनावरच, तरीही परमार्थाला पोषक बोल काढतं. मेलेल्या जनावराचं चमडं परमार्थाला पोषक बोल काढतं. हे जित्या जनावरांना सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे आमचं मार्ग, हे दुर्दैव आहे. काय जीवन सुंदर आहे, मजेशीर, आनंदी राहील. फार चांगली कला. इंद्र पहिला पाकवा जो वाजत होता, त्याच्यानंतर ही परंपरा आहे. चांगली गोष्ट. हा, आपलं चॅनल बी चांगलंच असेल असं गृहीत धरतो. माझा कीर्तनकार हा कमो आमच्यावर सगळं ज्ञान आहे मला. हे असं काही व्यवहार काय चालत राह म्हणून फार मजा आहे. आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग, साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद, उपनिषद, गीता, भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन ज्या युगप्रवर्तक पुरुषाने केलं, इंद्रायणीचा निर्मल किनारा, देहूसारखं सुप्रसिद्ध गाव, बोलोबा कणकाईचा वंश, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा, मराठमोळ्या शब्दांना भक्तीची आणि शक्तीची जोड देणारा हा एक महापुरुष सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आला. आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून तुमच्या माझ्या जीवनात मोक्षाचा देवयान पंथ खुला व्हावा याच्यासाठी ज्याने आपलं सार सर्वस्व
झोकून दिलं, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल 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 महाराज या अभंगामध्ये एक महत्वाचा सिद्धांत सांगतात. हा सिद्धांत अनुभवाच्या कसोटीवर उतरलेला आहे. संत जे प्रत्येक वाक्य उच्चारतात त्या प्रत्येकाच्या पाठीमाग वाक्याच्या त्या ओळीच्या अभंगाच्या पाठीमाग त्यांचा अनुभव महत्वाचा असतो. ते अनुभवा वाचून काही बोलतच नाही. तो जे अनुभवाला आला आपल्या ते संपूर्ण विश्वाला त्याने हकारून सांगितले. अनुभवे आले अंगा ते या जगा देतस. अनुभव महत्वाचा. तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगी. थोडंसं चाकून पाहिलं कळतं. मी आता घरी गेलो महाराजांच्या, ते कुणाला सांगावं लागलं नाही त्या मुलाला की पायावर डोकं टिकून पाया पडतात. हे संस्कार आहेत रे. लगेच्या लगेच हेच मुलगा आलं पहिलं पायावर डोकं टेकून. किती हे कशावर घडतं हे? संस्कार क्षम घर तसं मिळणं भाग्यवान आहेत मुलं सुद्धा. सुनबाई तर कौतुक करत नाही मी. इतक्या आपुलकीने विचारणारी. अरे आईनेच विचारलं होतं मला इतकं आपुलकीने, इतकं मुलीने ते सहज विचारलं माय बाप. हे आपुलकीने विचारित नाहीत असं नाही. महाराज काय खाता? खातो काढबा कसारमाड खाऊ काय खाऊ काय. अरे काय त्या विचारण्याच्या पाठीमागं सुद्धा एक प्रेम लागतं, एक उत्साह लागतो आणि एक ओलावा लागतो, झेलावा लागतो, तर ते विचारणं महत्त्वाचं. हो, आमच्या खेड्यातल्याने फोन उचलणं वेगळं आणि शहरातल्याने त्यातली त्यात पुण्याने उचलणं वेगळं. हो हो, आमच्या खेड्यातल्याने जर फोन उचलला कोण आहे र इथून सुरुवात करणं. पण पुण्यातला जर असेल तो बी सदाशिव किंवा नाना पेठेतला कोण हवं आहे आपल्याला, हो इथून सुरुवात करणार. इतके सुंदर शब्द की ते ऐकावं वाटतात त्याला. आपली हे आपला जिल्हा जरा भयानक आहे. मी काय दुसऱ्या नदीचं पाणी नाही पित, ह्याच नद्यांचं पाणी आमच्याकडं खाली आहेत. लयच हुशार पण डोकेबाज आहे, बुद्धिमान आहे. आणि कुठं युती कर आपल्या गावातलेच कुत्री आहेत काही राहू द्या ही कुत्री नसत्या जाते. हे गावाचं वाटोळं करूनच जातात. तुकोबाराने त्याच्यावर अभंग लिहिले किव करी परी न टाकी चाळा. पण काही महात्म्याने त्यांना मोठे पण दिलं. मला जर काय करता आलं भगवंता तर तुझे द्वारीचा कुत्रा कर. दुसरीकडे नामदेवराय सांगतात श्वान करी तरी उच्छिष्टाचे मिशे तुझे द्वारी वशे ऐशे करी. कुत्र कर पण तुझ्या दारातलं कर. हो काय मागणी माय बाप. म्हणजे ती जात जरा प्रामाणिक आहे. कुत्र हे प्रामाणिक आहे. खायला टाका नाही तर नका टाक, पण ते आलेल्या विरोधकाला भुकणारच. हो कुत्र आणि जावयाला किती द्या समाधान नाही त्याचं. आता मुलगी दिली, अख्खी बाई दिली एक, काय अजून बी लागतंय त्याला. असमाधानी जात जर कोणती असेल तर जावयाची, आणि समाधानी जात कोणती असेल तर कुत्र्याची. हे तुलनात्मक दृष्ट्या सांगितलं. म्हणून अनुभव फार महत्वाचा. काय अनुभव आहे? हे संपूर्ण विश्व ब्रह्म ज्ञानाने भरलेले, हे संपूर्ण विश्व ब्रह्मतेजाने भरलेले, हे संपूर्ण विश्व चराचर परमतत्वाने भरलेलं आहे. असा ज्या महापुरुषाचा अनुभव असतो. महापुरुष म्हणजे कोण? अरे ज्याच्याकडे विकाराचा संबंधच नाही रे. महात्मा सुदुर्लभ हा म्हटलंय.
ऐसा महात्मा दुर्लभ हो अति ज्ञानोबराय म्हणतो. काय करायचे बाकीचे. येर भूत जोडीती किरीटी जयाची भजने भोगासाठी आशा ती मेरे दृष्टी विषांद झाली. हे काही उपयोगाचं नाही. जीवन जगतानाच कसं जीवन जगावं याचं उदाहरण म्हणून महापुरुषाच्या चरित्राचा मागोवा तुकोबरायने अभंगाच्या पहिल्या चरणात घेतला. संपूर्ण विश्व परमतत्वाने भरलंय. देव ह्या विश्वात अणुपरमाणूपेक्षाही सूक्ष्म अशा प्रकारचा वास करतोय. फार मजा आहे. म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा पहिला शब्द जर काय वापरला असेल, ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभो भूत क्रोध भूत भावो भूतात्मा भूतभावना पुतात्मा परमात्माच मुक्तानाम परमागती. पहिला विश्व. आणि पसायदान, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे. पसायदान आहे विश्वाला एका ठराविक गोष्टीसाठी नाही. एका का आपल्या भाषेत सांगू, देव लोकांनी परिच्छिन्न बनवलाय, व्यापक ठेवला नाही. देव बरं का महाराज, तुमचं नाव जर राहिलं ध्यानात. हा ही भजने राहू द्या, नाही तर लावता लाग. आता कमीत का आग लावायला, तिकडं लय वर बसल्या तर आग लावायलाच. एकत्र तरी कशी काय राहत्यात, काय कुठं नाही. आणि काय लोकच लय हुशार आहेत. परवा माझं सिंदखेड राजाला कीर्तन होत, जाताना 2 भाकरी बरोबर घेऊन ड्रायव्हरने नेरी केली होती. मी सकाळी लवकर खात नसल्यामुळं आपल्या भाकरी दशम्या घेतल्या, सुनबाईने दिल्या. हां, पिठलं वगैरे काय ठेसा त्याच्या भाजी होती. आणि एक जांभळीचं झाड विहीर पाहिली म्या, मोटर चालत होते, हातपाय धुतले, चटई टाकली, ते भाकरी सोडल्या, बाटली पाण्याची.
आपलं पाणी फिरवलं नियमाप्रमाणे आपलं घास तोंडात घालायचो. इकडून एक कुत्रं आणि इकडून एक कुत्रं. दोघांची कळवण लागायच्या महाग आली. मी दगड हाणला नाही काय नाही म्हणलं नको पुन्हा ज्यादा बांधतेली म्हणून. आता कळवण 2-2 पायावर आली हो. मग कळवण तिकडं पटंगणात जायची ती माझ्या अंगावर आली. मी हाडहाड करून महाग सरकलो. दोघांनी 2 भाकरी उचलल्या आणि गेली राहू. हे महाराष्ट्रातल्या कुत्र्यांचं सांगतोय मी. इतकी खालच्या दर्जाची ती सत्तेची भाकरी मिळाली की त्यांची नीती मूल्य फार घसरून जातात, राहत नाहीत. माहिती कसली नीती मूल्य काय नसतं. लगेच्या लगेच सोडून द्यायचं ते काही राहतच नाही. असं मी नाही बच्चू कडू म्हणला. एका क्षणात बदलता माणूस. बदलला पाहिजे रे. आम्हीच बदलणार काय रोग आलाय आम्हाला कोणाच. बस मोठी मोठी बस बस येईल बस महाराजांच्या मांडी बस. मला आवडतात नातू. मी मग बोललो की 17 नातू आहेत मला, 4 पंतू आहेत. धरण फुटले लय मोठे. परवा दिवशी IPLचा सामना चालू होता. मला जरा क्रिकेट बघायचा नाद बी आहे. नाद आहे म्हणण्यापेक्षा ह्या वयात कंड आहे अजून. कंड वेगळा नाद वेगळा. नाद घंटीजवळच राहतो, कंड आयुष्यभर खाजवीत राहतो माणसं. ते काय योगायोगाने माझं मुंबईच्या संघावर प्रेम असल्यामुळं पराभव झाला 4थ्यांदा त्याचा. आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं की म्हणलं संघ हारला आपला. आणि ती नातू जवळ बसल्याला म्हणलं आजोबा काय झालं. म्हणलं हारला आपला संघ. म्हणला रडाय काय तुमचा बाप मिळाला काय. म्हणलं ती असली गोसायची बिलिंदरले दिला खाटावूनच टाकून मी खाली. असं फरशीवर पटलं. म्हणलं आजोबा याला काय म्हणतात. म्हणलं याला विकेट म्हणतात. म्हणलं बाबा हे मजा असते. हे काही गंमत आहे. पाहिलं पाहिजे, खेळलं पाहिजे. या वयात ठराविक वयात तो आनंद घेतलाच पाहिजे. मायबा मला आवडतं सगळं. मला देव बी सगळे आवडतात महाराज. तुम्हाला नाना म्हणतात का काय. मला नक्की हां नानाच ना. नाना हा मी अंदाजाने ओळखलं की बाजीरावपासून आत्तापर्यंत असलंच गडी होऊन गेलं नाना म्हणून. इतिहासात कोण नाना होता. बाजीराव नाना. 3.5 शहाण्यापैकी एक शहाणा होता म्हणून त्या नाना. आणि पुढं नाना नावाची एक बॅटरी निघाली, चार्जिंग बॅटरी नाना नावा. म्हणजे ही बॅटरीला सुद्धा भारी ही नाना. सगळ्यांच्या एकदम चार्जिंग करतो गाड्यात. इतकी बुद्धी आहे अफाट आहे. चांगली गोष्ट आहे. मजा असते, आनंद असते. हे मी सगळं बोलतोय हे सगळं गमतीने नाही. ह्या एक आनंदाचा भाग असतो. मला देव आवडतात. रामही आवडतो, खंडोबा बी आवडतं, मसोबा बी आवडतं. काय त्यांनी नुकसान काय. काय देव आपलं नुकसान करतात. काय नाही बसून राहतात बिचारं. कुणी खाय द्या नेवा नैवेद्य दाखवा, नाही तर पाणी वता, नाही तर नाही वता. तिथे अजिबात हालचाल करत नाही. लय चांगलं आहे देव आपलं. कुणी मागत नाही, कुणी सीधा पत्रिकेत नाव घाला म्हणत नाही, काही नाही. लय देव भारी. पण रामापेक्षा मला खंडोबा जरा ज्यादा आवडतो. रामही आवडतो पण रामाने जरा एक बारकी चूक केली. हो बायको झोपडीत ठेवली आणि हरणाच्या पाठीमागं पळाला तो रावणाने बायको नेली. पण खंडोबा असली चूक कधीच करीत नाही. कुठेही घोड्यावर निघाला तरी स्टेपनी पाठीमागं. व्हायला डोकेबाज आहे खंडोबा. मानलं पाहिजे तो. बाई मी मानतो त्या खंडोबा देवाचा आहे. काय बिघडतंय. मध्ये नायगावला कीर्तन होतं, जेजुरीला गेलो, खंडोबाचं दर्शन घेतलं, बसलो पायरी. तिथला नियम असा आहे, नवीन लग्न झालेली जोड आली तर बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या देवाच्या चढावं लागतं. तसल्या गमती बघा असल्या आपण तास बसतो. चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं आहे खाली. जितरणे भांडपोर होते ती बायको खांद्यावर घेऊन पळायची. पण पुण्यातून एक जोड आली 35-55ची. त्याचं वजन 35 आणि तिचं
म्या ओळखलं की ह्या रामाला ही धनुष्य उचलत नाही. तिथल्या 2-4 पोरांनी गाठलं, म्हणले 200 रुपये द्यावं लागतील, नाही तर बायको खांद्यावं. म्हणले 5 पायऱ्यासाठी 200 रुपये. ती बसलं 2 पायावर आणि ती बाई खांद्यावर बसली. माझं काळीच धाडा धाडा करायला लागलं. या गाणं आठवलं, काय होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या कसा वाया गेला असं तो. एकेकाचा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, संताजी, धनाजी, बाजीप्रभू, येसाजी, कंक, राणा प्रताप, शिवराय, आपल्या तत्वज्ञानाने अखिल विश्वाला ललाटभूत करणारा स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, अरविंद घोष, रामतीर्थ, काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून मी त्या दृश्याकडे पाहिलं. कुठून ताकद आली काय नाही. तसला बोजा घेऊन उठलं राहतो. तर आवाज झाला, इतकी पॅन्ट फाटली जाईल. 2च पायऱ्या चढलं, 3ऱ्या पायरीवरूनच जगदंबा टाकून दिली खाली. तिचा खोबा गेला, डगमारीत चालायची, आणि ह्याने पोट आवळून धरलं, ती सोडेनच. मी म्हणलं तसं कर, पोट आवळून धरलं. म्हणलं आताडी कोणीकडे गेली काय. मग अरे ताकदच नाही येड्या, ताकदवान गडी होतं म्हणून बायका सांभाळीत होती. 10 इतकांल्या बायका कशी सांभाळत होती, ताकदी होत्या. राणा प्रतापाला 17 बायका होत्या, शिवरायाला 8 होत्या. 8 होत्या. कशासाठी बोलतोय मी, हे जीवनच अशा प्रकारचं आहे माहिती. हो, कृष्णाला 16,000 आणि रावणाला 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 2-2.5 लाख मुलं, एकट्याची भावकी इगळी. खरा विधानसभेच्या आधी रावण पाहिजे होता. घरच्या मतावर 15 जागा आणल्या असत्या त्यांनी, आणि या तिघात 4था गट बसला असता, रावण गट. त्याने त्याच्याबरोबर बी युती केली असते. हा भाग वेगळा आहे. पण जीवन जगा ना, उत्तम जीवन जगा, मजेशीर अनुभव घ्या. चराचरातला परमात्मा पाहायला शिका. कुठं मिळतो तो देव, म्हणजे काय असतं रे, जे आपण अनुभवतो वगैरे, आणि आपण ज्या संकल्पनेतून देवाची संकल्पना करतो त्याला काही महत्त्व नसतं. माहिती देव कुठं आहे, अशा महापुरुषात देव व्यापलेला हे सांगाय दुसरं चरण आहे. माहिती देवता आहे जवळ,
तरी काय नेमकं भानगड आहे? देव हा मुळात संस्कृत शब्द आहे. देव नावाच्या धातूपासून देव शब्दाची उत्पत्ती झाली. देव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा बस आता नाही, चांगलं आहे, मस्त आहे ते. ह्या वयापासून सवय लागली म्हणजे लाज वाटत नाही. 2 गोष्टी लागतात नाचण्यासाठी. एक लाज सोडावी लागते आणि ज्याच्यासमोर नाचायचं त्याच्याबद्दल प्रेम लागतं. माय तसं नाचता येत नाही कोणाला. प्रेम नसेल तर काय, प्रेम नाही तर नाहीच. पग घुंगरू बांध कर मेरा नाची रे, पायात घुंगरू बांधून असो. हे संस्कारच असेल. हे या वयात इतकं निर्भयपणाने नसतं, त्याला लाज वाटत नाही. आता ते तुमच्या पाठीमाग बसलेलं पोरग आहे, ते तुमच्या ते काय पाठीमाग माग तुमच्या, ये बरं इकडं नाच बरं इथं, बस खाली. नाचत असतोय तू कुठं? तुझं पाय लई जाड आहेत. पायातच असतं नाचणं. नाचणं हे पायामध्ये असतं. हो, मोराचं नाचणं कशात आहे? पायामध्ये असतं. नर्तकीचं नाचणं पायामध्ये असतं. वारकरीसुद्धा पायातच नाचतो मायबा. त्याला असं हे नाही. हो, नर्तकी नाचायला लागली तिच्या पायावर कळतं त्याच्या. हो, ती किती नाचते ती. हो, विठाबाईंनी नुसता ठोका टाकला खाली तरी महाराष्ट्र फेटा फेकायचा बोलतो. कारण नृत्य होतं, नृत्य वेगळंच असतं. म्हणून जाऊ द्या, नाही त्या विषयावर आता नाही, वेळ नाही इतका. मी देव ह्या शब्दाबद्दल बोलतो. काय असतं देव? कोणात देव असतं? एक गोड वाक्य सांगून जातो. स्वतःची मुलगी इतराच्या लेकरावर प्रेम करताना आडसर बनू नये म्हणून डॉक्टर पतंगराव कदमांना आंदण देऊन टाकली. मुलगी हिचं शिक्षण करा, सांभाळा. आणि हजारो मुलाची आई झाली. त्या सिंधुताई सपकाळमध्ये देव पाहायला शिकायची. देव कोणात असतं? स्वतःला कुष्ठरोग्याची लस टोचून घेऊन आयुष्यभर कुष्ठरोग्याची सेवा करणाऱ्या डॉक्टर परमपूजने बाबा आमट्यासारख्यांच्या त्याच्या कार्यातच देव आहे. देव कुठं असतो? ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो तोच साधू ओळखावा, आणि देव तेथेच जाणार. देव हा काय असतो? आणि असा जो कोणी महात्मा आहे त्याच्या दर्शनाने पापताप जात. पण अगोदर आपल्याला पुण्य लागतं. काय नुसते संकल्पना चालत नाही. एखादी संकल्पना रुजवायला लय काळ लागतो मायबाप, फार काळ लागतो. तुमच्यासाठी सांगतो. डॉक्टर हेडगेवारपासून काय बोललो मी तुमच्या पाठीमाग? तुम्हाला सर, डॉक्टर हेडगेवारपासून श्यामा मुखर्जीपर्यंत ही माणसं बस झोकून दिलं स्वतःला. त्याने सहज बदल नाही. आयुष्य पिढ्याना पिढ्या घालवावं लागतं त्याला. ती एकदा बीज रोवलं ना, ते लगेच्या लगे पालवी धरत नाही. पण ती मुळं इतकी भक्कम असतात त्या तत्वज्ञानाची की ती कधीही सुकत नाहीत. मायबाप कधी सुकत नाहीत. ती फुटणारच. ही बीज आहे ह्या परमार्थातली. ही बीज आहे लहान लहान. ही सुकणार नाहीत. ती ज्यादा ताव धरणार ती बाकीच. म्हणून आपल्याकडं सुद्धा पुण्य असावं लागतं की ज्या महापुरुषाचं दर्शन झाल्यावर आपलं पापताप जाईल. पण महापुरुषाचं दर्शन व्हायला तरी पुण्य पाहिजेच ना. महाराज सांगतात पुण्य फळले बहुत पुण्य फळले बहुत दिवस
तत्वज्ञानाची पुण्याई लागते. तत्वज्ञान कळाय, तत्वज्ञानात प्रवेश व्हायला. आणि एक गोड वाक्य सांगतो, आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है. एक ब्रह्म जान लेने पर और किसी को जानने की जरूरत नाही. काय करायचं बाकीचं समजून, एक ज्ञान व्हावं. आणि हे फक्त संताकडंच आहे. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरी. आत्मज्ञानाने आणि अनुभवाने असतं सगळं. आजचा काळ परमार्थाला पोषक आहे. एक काळ होता की तुकोबरायच्या काळात विरोधकाची संख्या भरमसाठ. गाव विरोधात, पाटील विरोधात, देशपांडे, कुलकर्णी, त्या काळचे साधू, तथाकथित बुद्धिवादी, हे सगळे विरोधात होते महाराजांचे. पण बस एके दिवशी सगळ्यांची संघटना झाली. संघटना म्हणजे महागठबंधन. आधुनिक नाव आहे संघटनेचं. बरेच गट एकत्र झाल्यावर वगैरे असे मग होतात असं सगळं. ते आले तुकोबरायच्या घरी आणि महाराज कुठं आहेत? जिजाबाईला विचारलं. ते म्हणले इंद्रायणीच्या किनाऱ्यावर नांदरुकीच्या झाडाखाली भजन करीत बसले. आणि त्यांनी लिहिलेले त्या पोथ्या कुठं आहेत? ती पुस्तकं वह्या कुठं आहेत? ती म्हणले मी देणार नाही. पण अख्खं गाव विरोधात. काही माणसं घरात घुसली आणि त्याने ते संपूर्ण गाथा त्या वह्या एका कपड्यात बांधल्या आणि तुकोबरायच्या समोर आणून मांडल्या. हे वेदबाह्य आहे, हे तत्वज्ञानाला मान्य नाही. तुला अधिकार नाही काव्य करण्याचा. काव्य म्हणजे काय असतं? काव्यात 3 गुण लागतात. एक प्रज्ञा लागते, दुसरी प्रतिभा लागते आणि तिसरं प्रेम लागतो. मायबाप, त्याच्याशिवाय काव्य लिहिता येत नाही. हो, बस काय झालं? तुमच्या हाताने दगड बांधून हा गाथा इंद्रायणीच्या डोहात समर्पण कर. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. शतकोटी अभंग लिहिण्यासाठी नामदेवरायांचा अवतार घेतला. 96 कोटी अभंग लिहून तयार झाले आणि 4 कोटी लिहायसाठी नामदेवराय तुकोबरायच्या रूपाने अवतार घेतला. हे अभंगही लिहून झाले. पण हा प्रसंग असला ओढवेल असं माहीत नव्हतं. पण विरोधच इतका सक्षम होता की तुकोबरायला हालचाल करता आली नाही. त्याने दगड बांधून तो गाथा इंद्रायणीच्या डोहात समर्पण केला. बुडला नाही तो गाथा. पंढरीरायाने तो गाथा आपल्या हृदयाला दाबून धरला. अक्षर किंवा पानाचा कोपरा सुद्धा भिजला नाही. देवाला माहीत होत हा गाथा जर इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. मायबाप, परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा. 13 दिवस वह्या छातीशी धरल्या आणि साक्षात्कार होऊन तुकोबरायच्या हाती सुपूर्द केले. टाळ मृदंगाच्या गजऱ्यात, विण्याच्या झनत्कारात, विठोबा रखुमाईच्या भजनात ती गाथा घरी आणली मंदिरामध्ये. पण या दुर्जनाने पानं खालीवर लावली होती. तुकोबराय अनुक्रमणिकेप्रमाणे पानं लावत होते. पण 2 पानं गाळ झाली. 2 पानं सापडणारच आहेत. तुकोबरायने आपल्या मुलीला विचारलं, काशीबाई याच्यातली 2 पानं घेतल्यात आपण? ते म्हटले नाही. भागीरथी आपण घेतल्यात 2 पानं? नाही. शेजारी पाजारच्या मुलांना विचारलं की आपण घेतल्यात का पानं? ते म्हणले नाही. बाबा आम्ही कशाला घेऊ? मग शेवटी धर्मपत्नीला विचारलं. त्यांचं नाव जरी जिजाबाई होत तरी तुकोबराय त्या नावाने हाक मारत नव्हते. महाराज आवली म्हणायची. प्रत्येक पुरुषाची बायकोला 2 नावं असतात. एक व्यवहारातलं आणि एक खाजगीतलं. कळलं तुम्हाला? खाजगीतलं दोघालाच माहीत असतं, ते तिसऱ्याला माहीत नसतं. मग ते अंदाजानेच कळतं. जशी सांकेतिक भाषा असते हो तसं भाषेतच ते नाव दडलेलं असतं. आता काय आता मी थकलो, आमची म्हातारी थकली. काय राहिलं? दात पडल्यात आहे, केस पांढरं झाल्यात आहे, मान हलती, कमराला बेल्ट. पण मी जे नाव कोणाला माहीत नाही त्या नावानेच अजून हाक मारतो. काय चाललंय? मस्तानी म्हणतो. आता ती मस्तानी का?
ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. आता ह्या बाजीरावला पायऱ्या उतरताय ना. एक बाजीराव शनिवार वाड्यावर घोड्यावर बसला तर दिल्लीला उतरत होता माईबाप. कुठं काय जीवन आनंदी घालवायचे का, आनंदी घालवायचे का, गंभीर राहणार. गंभीर राहिल्याने रोग होत्यात. काही माणसं लय कळतंय असं समजून नका. काय रोग पडला का तुला, काय झालं रे, आनंदी राहा, हसत मुख राहा. जो हसत नाही ना माणूस तो आतल्या गाठीचा असतो. अतिशय कपटीन डाव समजायचं त्या माणसाला. हो, जे आनंदात मोकळे मनाने हसत आहे. आता हे लेकरं हसतंय खेळतंय, काय पाप आहे मनात, काही नाही. निष्कलंक निष्पाप निर्व्याज्य प्रेम भगवंताबद्दलचा आणि आपल्या कलेबद्दल. मी का बोललो, आवली आपण पानं घेतले त्याच्यातली 2 ते जिजाबाई म्हणतात मी कशाला घेत, मला काय करायचं. बायकोने जर नवऱ्याच्या खिशातून 1000-2000 हाणली आणि त्याने विचारलं अहो याच्यातले पैसे कमी झाले तर आपण घेतल्यात, हां मी कशाला घेऊ, मला काय गरज आहे. मग समजायचा हाणला हात. त्याला काही सोपं का नाही ते. खरं सांगा घेतल्यात का 2 पानं याच्यातले. घेतल्यात. कुठं आहेत, कमरेला खोसल्यात. कशामुळं, तुम्हाला तर लिहिता वाचता येत नाही, मग ही पानं कमरेला खोसली. आपण तर अक्षरशत्रू आहेत. ती म्हणले मला हे माहीत आहे, मला लिहिता वाचता येत नाही, पण एक माहीत आहे की ही पानं 13 दिवस पाण्यात राहिली तरी बुडली नाहीत. मला बी ही बारोवर पाण्याला जावं लागतं. कळतं का मी काय बोलतोय तुम्हाला. मला हिरी बारोवर पाण्याला जावं लागतं. क्वचित प्रसंगी पाय घसरून जर मी पडले हिरीत तर ही गाथ्याची पानं मला तारल्याशिवाय राहायची नाहीत. मायबाप तारल्याशिवाय राहायची नाहीत. ऐसा ज्याचा अनुभव, या अनुभव. मग अशा महात्म्यांना विकार जडत नाही हे सांगाय. तिसरं काम क्रोध नाही तारी. काम क्रोध नाही तारी. बुद्धी झाली समजदार. बुद्धी झाली समजदार. हे देव दया जवळी आले. ओ देव दया जवळी आले. असं दे काय थोडंसं असतं. त्याला आमच्या भाषेत वसन लागलं म्हणतो आम्ही, किंवा बेरा भरला. तुमच्याकडं काय म्हणता, काय बेरा म्हणतात का. हा बेरा. किंवा लय झालं तर फाटा पडला, किंवा जुळं झालं. असे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हे सगळे 55 वर्ष कंबार बांधतोय म्हणल्यावर हे बारका चिरक्या गोष्टीला लवकर पाठ गेल्या मी माझ्या लहानपणीच. ते काय त्याला काय विसरू लागतं. मोठी मजा आहे. एक आहे आनंद. हे 2 जे विकार आहेत, हे विकार या साधूला स्पर्श करत नाहीत. आणि या विकारावश अंतकरणातूनच पापाची प्रवृत्ती होते, पाप घडतं. भगवंताला एक प्रश्न विचारलाय अर्जुनाने, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छिन्नपि वार्ष्णे व बलादिव नियोजिता. असे कोणते विकार आहे की ज्याच्यामुळे जीव पापाला प्रवृत्त होतो.
भगवंताने उत्तर दिलंय, काम यश, क्रोध यश, रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विधने हे वैरिणम. हे दोनच विकार आहेत. ते दोन पुरुषाला कधी स्पर्शच केला नाही. एक हनुमानजी आणि दुसरे शुकदेवजी. खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधाचे कायचा, तेथे कैचे भांडण रे. यांना का विकार लागत नव्हतं, तर भगवंताचं अखंड चिंतन होतं. मायबाप रामकृष्ण टाहो नित्य भोळी, रामकृष्ण टाहो नित्य भोळी, रामकृष्ण टाहो नित्य भोळी. न सोडी रे भावो टाकी रे सदैव, न सोडी रे भावो टाकी रे, ना सोडी रे भावो टाकी रे सदैव, रामकृष्ण टाहो नित्य भोळी, तुम्हीच माझी सारखी विकेट घ्यायची. एखाद्या वर्षाला घेऊ द्या की मला सुद्धा तुमची. काय आहे एकच, मी तुमच्या जागेवर असतो तरी तुमच्याच मापात, तसं काय समजू नका. पुढचं ध्यानात येतं पण मागचं आठवत नाही. हा सरस्वतीचा शाप आहे असं छगन भुजबळ म्हणलं. मला नव्हतं माहीत, पण त्यांना जरा सरस्वतीचा राग आहे त्या गड्यात. असं ना काय बिघडत नाही. काय मोठी माणसं आहेत, चांगली आहेत माणसं, मला कधी कधी आवडतात. परवा त्या माळवाडी म्हणून चौफुला, केडगाव चौफुल्या हनुमंताचं मंदिर माळी समाजाने बांधलं होतं आणि कलशारोहणाचं कीर्तन होतं माझ्यावर. म्हणजे गेलो ना, कीर्तन संपल्यावर ते म्हणलं आरती चालू झाली. मी म्हणलं आरती, मला म्हणले तुम्ही घ्या. म्हणलं मी नाही घेणार, तुम्ही एवढं काम केलं आहे, एवढं मंदिर बांधलं, तुमच्यापैकी एखाद्या वयोवृद्ध माणसाला, प्रमुख माणसाला आरती द्या. एक म्हातारा आणलं ढकली त्यांनी आणि म्हणले आप्पाजवळ द्या, माळे आप्पाजवळ दिले ताट मी त्याच्याजवळ. म्हणा तो म्हणला ही काय करू. म्हणलं आरती करायची. काय करायचं, कोणाची करू म्हणलं. कर म्हणलं माझी ना, आता कोणाची करतो. अरे मारुतीची आरती करायची. तो म्हणला मारुतीचं माझं नाही जमत. मी म्हणलं काय झालं तुझं मारुतीचं. नाही मारुती मला आवडतच नाही, मला मी बळच आलोय, मारुती नाही मला पसंत. अरे पण केलं काय त्यांनी तुझं. म्हणला त्यांनी जंबूमाळी मारलेला आहे. आता जंबूमाळी का काल परवा झाला, कधी रावणाच्या काळात तो गडी होऊन गेलेला. इतक्या लांबचं ध्यानात ठेवतात माणसं. काय म्हणावं ह्या लोकांना, खरंच बुद्धिमान आहे. म्हणून रावण हा उलट म्हणत होता. कशासाठी बोलतोय मी, हो रावण उलट म्हणायचा. आपल्याला पुढचं ध्यानात येत नाही, पण येतं पण मागचं येत नाही. पण रावण नाही, रावण उलट. रावणाचं कारण वाचून माप काढतात ते आपले लोक. रावणा इतका चांगला माणूस आणि भक्तिवान माणूस होता काय. संस्कृतचा गाडा पंडित होता. त्याने लिहिलेलं संस्कृत मोठ्या मोठ्यांना नुसतं वाचायला येत नाही. एखादा नमुना सांगू जाता जाता. जटाटवी गल जल प्रह पावितस्थले कलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिकाम धमट धमट धमन निनाद वट डमर वयम चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम जटा कटाह संभ्रम ब्रह्मण्य लिंप निर्जर विलोल वेच वल्ल विराजमान मूर्धन धगत 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 ज्वल लाट पट्ट पाव किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणम धरा धरेंद्र नंदिन विलास बंधु बंधु स्फुरत दिगंत संतति प्रमोद मान मानस. सुंदर. हिस्सा जसा जास्त आहे का तो. तुम्ही रियाज कमी पडायला लागलाय तुझा. वेळ नाही तुला रियाज करायला. रियाज करताना ओंकाराचा रियाज करायचा बरं का. कशाचा.
नंतर हे नंतर निघत पण हे आधी जाऊ द्या. विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा थांब हात लावून नको. हे सुद्धा एक धंद्याचं टेक्निकल आहे. महाराज शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे वेदा
चराचर परमात्म्याने भरलंय असा ज्याचा अनुभव आहे, देव त्याच्याजवळ आहे, त्याच्या दर्शनाने पापताप जात. अशा महापुरुषाला कामक्रोधाची बाधा होत नाही. जिथं काम नाही, क्रोध नाही, तिथं भेद कुठला? आणि जिथं भेदच नाही तर वादाचा प्रश्नच नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. वाद राहिला ना म्हणून जीवन सुंदर जागा, आनंदी जागा, प्रसन्न राहा. आणि आपल्या संतानावर एक विशेष 2 मिनटं फक्त मी माझ्या मायमाऊल्यासाठी घेणार. अतिशय संस्काराला फार महत्त्व आहे. संपत्ती कितीही मिळवून ठेवली तरी ती संस्कारहीन माणूस जास्त काळ टिकून ठेवत नाही. पण संस्काराने मिळालेलं थोडंही जीवनभर सुख देतं ते माणसाला. पण संस्कार म्हणजे तरी नेमकं काय असतं? एका राजाने घोडं घेतलं आणि रस्त्याने निघालं, 2 शिपायाने घोडं धरलेलं. तितक्यात एक आंधळ रस्त्याच्या कडेला बसलो होतो. म्हणला कसल्या गप्पा चालल्या? म्हणला राजाने घोडं घेतलं. ती आंधळ गप्प बसायचं. ती म्हणलं कशाला घेतलं? म्हणलं ही पाण्यात बसत असलं पाहिजे. अरे घोडं कुठं पाण्यात बसतं? म्हणला दिसत नाही मला, पण वासाव ओळखलंय. राजाने घोडं थांबवलं आणि ज्या मालकाचं घेतलं होतं त्याला बोलून आणलं आणि सांगितलं त्याला की हे आंधळ आरोप करतंय घोड्यावर की घोडं पाण्यात बसत असलं पाहिजे. काय भानगडे? म्हणला बसतं पाण्यात. अरे घोडं कसं काय पाण्यात बस? म्हणला म्या लहान शिंगरू घेतलं होतं आणि म्हशीला पाजलं. एवढं कळलं म्हणजे पुष्कळ झालं. शिंगरू घोड्याचंच होतं पण पाजलं. संस्कार म्हशीचे संस्कार झाले. माई चांगले संस्कार होण्यासाठी चांगल्याचा सहवास. हो हो, विद्वानाचा सहवास. विद्वान सर्वत्र पूज्यते म्हटलंय. त्याच्यावर एक श्लोकच आहे. हे म्हणतात तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद वादे वादे जायते तत्वबोधा बोधे बोधे सच्चिदानंद. स्वदेशे पूज्यते राजा म्हटलंय. राजाला स्वतःच्या, पण विद्वान सर्वत्र पूज्यते. हा विद्वान कुठेही गेला तरी, आता हा कलाकार कुठेही गेला तरी कला घेऊनच जातो बरोबर. त्याला काही करावं लागत नाही. म्हणून जीवन चांगलं जगा. आणि माझ्या आया बहिणींना विनंती, आपण जरी शहरी भागात राहत असला तरी काळ भयानक आहे. आज परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. आचार भ्रष्ट माणसं जन्माला यायला, विकाराने बरबटलेली, अंतःकरण मलिन झालेली आणि वासनेने पछाडलेल्या समाजाला, आज समाजात त्याची उत्पत्ती व्हायला लागली. म्हणून मुलींना भरपूर खाऊ घाला. त्याला बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू वगैरे, सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, काय केशर, आंबा, जे नाही ते चांगले पदार्थ, कडधान्य ज्याच्यात भरपूर कॅलरी, व्हिटॅमिन्स आहे असा आहार मुलींना द्या. आणि मुली तब्येतीने इतक्या दणकट बनवा. जवळ जर कुठं सुविधा असेल तर जुडो कराट्याचे क्लास द्या मुलीला. कारण आपली मुलगी शाळेत गेल्यावर सुखरूप माघारी येईल का नाही याची आज चिंता आहे. आणि एकदा कलंकित जीवन झालं की त्या घराला आयुष्यभर खाली मानाने जगावलं. म्हणून मुली सक्षम बनणं अतिशय गरजेचं आहे. इतक्या ताकदवान बनवा मुली. बस आपली मुलगी हायस्कूल शाळेतून रानावनातून एकटी दुकटी ती इतकी ताकदवान पाहिजे की कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर एका बुक्कीत त्याचं नाशिक त्रिंबकला गेलं पाहिजे. मायबाप त्रिंबकला. इतक्या धनकट मुलीची गरज. आणि आपली मुलगी नांदाय जरी गेली आणि एकदा सकाळी सासूकड बघितलं तिने, संध्याकाळपर्यंत कोपरा सोडला नाही पाहिजे. ती म्हणली पाहिजे संगमनेरची, हो परमपूजनीय आदरणीय भाऊसाहेब थोरातांच्या गावची ही मुलगी. ही काही सामान्यांची मुलगी नाही. इथंच बिड्या सुद्धा तयार होत्यात का नाही? हा आहेत ना बिड्या बी तयार होतात. चांगलंही तयार होतं, निकृत बी. चांगलं गाव आहे संगम. जाऊ द्या, सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. हो, आपण आम्हाला बोलवलं. महाराजांनी वारंवार फोन केला. आज सकाळपासून 2-3 वेळा. पुन्हा गावात आले होतं बंदच नाही.
त्यांनाही आधी वाटलं एखाद्या वेळी शिजात फसवी का. आयुष्यात कधी वागलोच नाही तसं कसं आता कुठं शक्य आहे का, काहीच नाही. दिलेला शब्द पाळणं. बरोबर 7ला 5 कमी असताना मी इथं आलो. बरोबर म्हणजे थोडा उशीर झाला, इतका उशीर होत नसतो. तुमच्या पायावर डोकं टेकत या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावर. तुम्हा जाणकार सुज्ञ श्रोत्यांना अभिवादन करतो. हां, तुझं ये भरभरून चॅनल चालावं असा आशीर्वाद देतो. आणि तू मृदंगामध्ये 2 वर्षात पठाड्या झाल्याशिवाय राहत नाही असं व्हावा, अशा प्रकारची शुभेच्छा तुलाही देतो. माझ्या आया बहिणींना आनंदी राहा, संसार सुखाने करा. लगेच्या लगे माळ घातली गण लावला की विमान येत नसतं. त्याच्या नका वाट बघू विमानाच्या वगैरे. काल वाचला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून वादळात सापडलं होतं शिंदे साहेबांचं. बळच उतरवलं ते. विमानं का ह्यांच्या महाग लागल्यात काही कळणार काय झालं ते बी कळणार. सर्वांच्या पायावर डोकं टेकवतं. आपल्याला द्यायला काय एक दोहा जाता जात दिल किसी से देना नहीं. काय बोलतोय मी? दिल किसी से देना नहीं, दिल से देना. दिल नहीं मिला तो नहीं मिला, पर कम दिल से मत मिल. हे विठ्ठल जय जय